जय महाराष्ट्र पब्लिक. आज आम्ही चाललोय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण म्हणजेच तोरणमाळ. चला. गाणं म्हणा. लाल कलरची वांगडी, वांगडीचा कलर लाल. चल माझ्या सोबत छान. चल माझ्या सोबत आम्ही घरून 4:30 वाजता निघालो. आम्ही पहिलेच ठिकाण आम्ही मध्ये शहादाला थांबलो. 7 वाजता शहादाला चहा पिली. पुढे आलो, थोडा नाश्ता केला. आता आम्ही चाललो तोरणमाळ. शादेच्या पुढेच आम्ही. हा बघा आमचा ड्रायव्हर. ही आमची गाडी पाऊण इथपर्यंत पूर्ण व्यवस्थित चालून आणली. आता याच्या पुढे बघू, याच्या पुढे मलाच घ्यावी लागेल कारण यांच्यावर माझा काही एवढा विश्वास नाही. हा भाऊ आपला अविनाश महाराज आहे. याने आता एक रील बनवली. त्या रीलवरचं त्याचं ते गाणं लय आवडतं आता सध्याच्या ट्रेंडिंगला. ते गाणं तो आपल्या थोड्या पद्धतीने म्हणून दाखवणार आहे. सिंगर आहे बघा तो. चला. मला बरबाद करीसनी तिन लगीन करिलिनी. मला शराबी मनोरती पैसावाला देखील. मला देवान कारण सकाय तिला जायचं नाही चारिया. वा वा वा. देवान कारण सकाय तिला जायचं नाही चारिया. मी जाऊन विचारून येईल बघत पुढे फिरवाला. बाटली धुवून शोधतोय तो. बाटली शोधतोय. बाटली शोधतोय. ऐसा नहीं, फिर से देखो. आणि आता सकाळच्या नाश्त्यासाठी थांबलो इथं शादेच्या पुढे. याला बा भजी कधी भेटली का नाही भेटली. पोहा आणि भजी मागवली. हे बघा भूक लागून गेली आहे मग खाऊ देखो इधर कैसे कैसे गांव होते हैं. तुम बनाने में रहते हो, थोड़ा आगे तो जाओ, सब देखने को मिलेगा तुमको. तोरणमाळच्या पुढे एक राणीपूर म्हणून गाव आहे. राणीपूर येतोय पण राजापूर कुठे काय माहिती आता. बघायच्या बकऱ्या होत्या. क्या बोलते भाई पब्लिक. तोरणमाळचा घाट आहे आता. या दोघींना माझ्या जबाबदारी ब्रँचच्या करता पाठवलं आहे. त्या ब्रँचची काळजी घेणं माझी जबाबदारी मनात जीवायना पहाट 4 वाजाला गावमा कोंबडा कोकायना. आपके बरोबरचे लोक क्या बोल रहे हो. जीवनात मित्रांची संगत कधीही सोडू नका. कारण ज्या वेळेस आपण एक कार्ती गोष्ट
ओळखी म्हणून सोडून देतो तेव्हा एक मित्र ओळखी म्हणून आपल्या कामात येतात. वा वा बघा. हे अजून आतमध्ये बघा निसर्ग तोरणमाळ या ठिकाणी वरती पोहोचलेले आहेत आम्ही. म्हणजे अजून 5 किलोमीटर बाकी आहे. वरती त्यांच्या घाटमध्ये दृश्य बघायचं पूर्ण दुवारी म्हणजे खास आपला काही दिसत नाही. त्याला आपण किती 1 किलोमीटरवरती आपलं आम्ही आता तोरणमाळला या ठिकाणी पोहोचलेलो आहे. कालापाणी पॉईंट या ठिकाणी आता आम्ही चाललो. बघू तिथं काय काय चलो. आहे. हे बघा असं वातावरण आहे पूर्णकडे धुवा हे बघा वातावरण. सगळ्यांना वाटतं की आपण थोडं घ्या आणि आलोय तोरणमाळ. तोरणमाळ या ठिकाणी पोहोचलो. आपले स्वागत आहे तर बघा एकदम खूप भारी व्ह्यू आहे एकदम अप्रतिम. आणि आता रोपे याला आता आम्ही तोरणमाळ या ठिकाणी पोहोचलोय. यशवंत तलावाजवळ आहे. आता बघू तिथं बोटिंग वगैरे चालू आहे का नाही विचारून पाहू. हे बघा तलावाजवळ आलोय आणि बघतचं म्हणणं आहे या तलावामध्ये आपण हात पाय तोंडाला पाणी लावून आणि मग त्याच्यानंतर मंदिरामध्ये जाऊ. मग तसंच करू आपण बघतच्या म्हणण्याप्रमाणे. ते बघा जाता येतो आता थोडं पाण्यामध्ये. त्याने असे पण घरून आंघोळ केली. आता आम्ही गोरक्षनाथ मठ मंदिर या ठिकाणी आलेलो आहे. आता बघू मध्ये महाराजांचं दर्शन घ्यायला जाऊ. दर्शन घ्यावं लागेल. जयभरतनाथ महाराजची इच्छा. कडू कालिंगा मातेचं दर्शन घेताना आम्ही सर्वजण. हे मंदिर आहे. मंदिरचा परिसर आहे आणि इथं बरेच जणांनी वेगवेगळे मनोकामना मागण्यासाठी बांधलेलं आहे. त्याच्यात आम्ही आमच्या अविनाश महाराजांनी बांधलं. कुठे बांधलं काय मनोकामना मागितली. खूप मोठी मनोकामना त्याची बाईसाठी आपल्याला जे स्वप्न बघितलंय ते पूर्ण व्हायला पाहिजे. काय स्वप्न आहे. आपलं भरपूर मोठं स्वप्न आहे. खूपच मोठं स्वप्न. आणि ते लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. ते सगळं गाव बघणार आहे. बांधलेले म्हणजे प्रत्येक लोकांच्या बऱ्याच काही अपेक्षा आहेत आणि आपण देवाकडनंच ते मागतो. आणि परंतु त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न किती करतो ते महत्त्वाचं असतं. त्यामुळे प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी अवरात्र मेहनत घेण्याची तयारी हवी. ते आपण प्रत्येकजण घेऊया. हा बघा पूर्ण परिसर आहे. तोरणमाळ या ठिकाणी आता या इकडं गार्डनमध्ये आलेलो आहे आणि या रस्त्याचं काम आत्ता नवीन झालेलं आहे वाटतं. आणि या नवीन कामाचं बघा हे बघा कसे डलपण निघत आहे. म्हणजे काय करताय सर. सगळे पैसे खायचे धंदे काय दुसरे खाला माझे पैसे सगळे मग एक दिवस ग्रामपंचायतीला काय म्हणायचं. ग्रामपंचायतवाल्यांचं चालू सगळे. हे बघा ग्रामपंचायतचे लोक आहे. हे बघा किती भारी बनवलंय. बघा हे दोघं जण पहा कसा निसर्गाचा रम्य वातावरणामध्ये आनंद घेत आहे एकदम. हमारे दोस्त कैसे मजा मार रहे. पॉइंट व्ह्यू बघा तोरणमाळाचा. म्हणूनच म्हणतात महाराष्ट्रातील दुसरे थंड हवेचे ठिकाण म्हणजेच तोरणमाळ. एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. विनोद समझ में आया क्या. भगत क्या कर रहा है.
आता आम्ही तोरणमाड येथे सीताकाई पॉईंट या ठिकाणी आलेलो आहे. बघा हा सीताकाई पॉईंट आहे. या ठिकाणाहून सर्वात भारी दृश्य तोरणमाडचं सर्वात मेन पॉईंट म्हणजे सीताकाई पॉईंट असतो. आता आपण बघूया, तुम्हाला पण दाखवतो सीताकाई पॉईंट. आम्ही नाही रे एवढी मोठी तरी बघू शकता तुम्ही. पब्लिक पण आलेली आहे. आम्ही पण हो. काय बघत, काय अनुभव तुमचा तोरणमाळा? एवढी खाई आहे लांब, तुम्ही बघू शकता किती खोल आहे. तर ओके. आपल्यासारखं गेलं तर वरती नाही येऊ शकत लवकर. बघू शकता तुम्ही खाई. आपल्या जागा कोणी गेलं तरी वरती येऊ शकत नाही. काय म्हणायचं बे अनुभव? काय अनुभव दादा, एकदम व्यवस्थित पॉईंट आहे. आणि विशेषतः म्हणजे इतके लोक इतके भारी आहेत की त्यांना सांगितलं की बुवा आपल्याला इथं असं वातावरण आहे, कोणीच वातावरण कोणाची एक- गरज नाही. वातावरण असं आहे, कोणीच कोणाची गरज नाही. यांना हा बघा सीताकाई पॉईंट आहे. अतिशय उत्तमरित्या दृष्टी दिसतोय पावसामुळे. हे जीपलाईन आहे, परंतु काही कारणामुळे पावसामुळे जीपलाईन बंद आहे. नाहीतर आम्ही जीपलाईनचा पण ट्राय केला असता. इको पॉईंट आहे. जर आपण तिथं चला इको पॉईंटचा पण आपण ट्रायल बघूया. जय. हे बघा इथं बरेच लोक फिरायला आलेले तोरणमाळ ठिकाणी बघा. आणि असे बरीच फॅमिली. आता बघा हे मित्र कंपनी कसे ते एन्जॉय करताना आपल्याला दिसून येतात. अरे वा खतरनाक. आम्हाला काही देणी तीन भाऊ हे बघा कसे पाहत आहे नाही त्यांच्याकडं. हे बघा एकदम भारी वातावरण आहे बरं का. ट्रिप सक्सेसफुल झाली. हेच वातावरण पाहण्यासाठी आपण एवढ्या लांबून आलोय. रे 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 म्हणा बाबू लंगड्या, धीरे धीरे नच म्हणा बाबू लंगड्या. मी तर 2 किलो पेढा खासू खासू, मी तर 2 किलो पेढा खासू, तोरण मारण तिला येसू, अन एकटीच बसीन खासू, म्हणी बजरंग सकू बाई. धीरे धीरे नच म्हणा बाबू लंगड्या. नाच म्हणा बाबू लंगड्या. नवीन निर्माण केलेले गुप्पाचे जे बाबा महेंद्रनाथ आहे या तपासणी इथं तपस्या केली ओरिजिनल. किती दिवस झाले? 12 वर्ष. या ठिकाणी मच्छिंद्रनाथ गुफा आहे. त्या ठिकाणी आत्ताच आम्ही आलेलो होतो. बघा हे मधलं आहे पूर्ण दृश्य. बाबा 12 वर्षापासून इथं त्या मच्छिंद्रनाथ बाबांची सेवा करताय. बोला काय बोलायचं काय बघत? ओम नमो आदेश. आदेश, ओम नमो आदेश. आता आमचा शेवटचा पॉईंट होता. याच्यानंतर आम्ही थोडा वेळ इथं बसू. मनाला खरं भारी शांतता लाभते इथं. त्याच्यानंतर आम्ही परत जातो असं. धन्यवाद. धन्यवाद तोरणमाळ. चलो परतीचा प्रवास सुरू. दिल कैसा बेपीर है, वो एक तस्वीर है, मैं कहता हूँ तोड़ दे, कहता है जंजीर है, कोई कच्ची डोर नहीं है मैं क्या करूँ, दिल पे कोई जोर नहीं है मैं क्या करूँ, कोई कच्ची डोर नहीं है मैं क्या करूँ.